समाजाचे उपोषण 4 दिवस 5 दिवस मॅक्झिमम 6-7 दिवस चालतात. पण धनगर समाजाचा जेव्हा विषय येते तेव्हा 20 दिवस 15 दिवस 16 दिवस आणि 10-15 दिवस तर कमीत कमी उपोषण चालतात. आणि तरी सुद्धा सरकार त्यांच्याकडं येत नाही. याचं कारण म्हणजे की प्रामुख्याने की मला एक सांगावं लागेल की धनगर समाजाचा असा कोणता नेता मराठवाड्यात नाही जेणेकरून ह्या सरकारला नाक घासायला हवे. कारण आपण जे काही नेते केलेत, जे काही पुढारी केलेत ते सर्व बाहेरले, आणि ते कोण किती कामाला आलंय, काय केलंय, त्यांनी त्यांची भूमिका काय काय राहिली आहे ही प्रामुख्यानं आता धनगर समाजाला चांगलीच समजली. त्याच्यामुळं आता मी जर बोलायला गेलं तर मला काही लोक म्हणायलेत की तू आता पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा वाद लावलास. मी लावायची गरज नाहीये. कारण तुम्ही जर त्या घटनास्थळी आले असते, धनगर समाज प्रत्येक म्हणू लागला कुठे गेले नेते, कुठे गेले फलाने बिस्ताने हे ते. पण मला हे सांगायचे प्रामुख्यानं जी नेते धनगर समाजाचे म्हणून महाराष्ट्रात फिरतात त्या नेत्यांनी ह्या उपोषणाकडे पाठ फिरवली.